कल्याणमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत वाढली आहे। अवघ्या 24 तासात तब्बल 200 पेक्षा जास्त नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। यामध्ये एका 11 वर्षीय मुलावर कुत्र्याने हल्ला केल्याने चिमुकली गंभीर जखमी झाली असून तिला पुढील उपचारासाठी सायन रुग्णालयात हलवण्यात आलंय। कल्याण पश्चिमेतील संदीप हॉटेल, रेल्वे स्थानक आणि बस डेपो परिसरात नागरिकांना कुत्र्यांनी लक्ष्य केलं आहे। कल्याणमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत निर्माण झाली आहे। रविवारी दुपारपासून ते सोमवार सकाळपर्यंत तब्बल 200 पेक्षा जास्त कुत्रा चावलेल्या रुग्णांची नोंद झाल्याची माहिती समोर आली आहे। कल्याणच्या रुक्मिणीबाई शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली। रविवारी यातील काही जखमींवर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आलं, तरी 25 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं। मात्र एका 11 वर्षीय मुलीवर कुत्र्याने केलेल्या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाली। कुत्र्याने तिच्या शरीराचे लचके तोडल्याने तिची प्रकृती चिंताजनक असून तिला पुढील उपचारासाठी सायन येथे हलवण्यात आलं आहे। एकीकडे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण असताना कुत्र्यांच्या हल्ल्याच्या घटना सुरूच आहेत। कल्याणमध्ये एका पिसाळलेल्या कुत्र्याने 200हून अधिक नागरिकांना चावा घेतल्याची घटना ताजी असताना आता स्टेशन परिसरात, बस डेपो भागात आणखी 10 ते 12 जणांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्याची घटना समोर आली आहे। अवघ्या 24 तासात 200 पेक्षा जास्त नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतल्याने कल्याण शहरातील भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। कुत्र्यांच्या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण असून पालिका प्रशासन नक्की काय करतंय असा सवाल जखमी नागरिकांकडून उपस्थित केला जातोय। भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरणासाठी महापालिकेकडून लाखो रुपये खर्च केले जात असल्याचा दावा केला जातो। मात्र तरीही शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या आणि हल्ल्याच्या घटना वाढत असल्याचा आरोप होत आहे। भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त तातडीने केला नाही तर महापालिकेवर मोर्चा काढणार असल्याचा इशारा ठाकरे गटाच्या नगरसेवकांनी दिला आहे। दरम्यान या घटनेचे गांभीर्य ओळखून महापौर आणि आयुक्तांनी बैल बाजार परिसरातील असलेल्या निर्बीजीकरण केंद्राला भेट दिली। येत्या 2 दिवसात पूर्ण क्षमतेने ही केंद्र सुरू करण्याचं आश्वासन आयुक्तांनी दिलंय। त्याचबरोबर भटक्या कुत्र्यांची संख्या कशी वाढते यावर आम्ही अभ्यास करू अशी प्रतिक्रिया दिली आहे। वाजपेयी जी बताइए क्या वहाँ पर क्या मतलब क्या हुआ? एक्चुअली हम साथ में जा रहे थे, मैं, मेरी फ्रेंड और मेरी बहन, हम लोग साथ में जा रहे थे एंड वहाँ पे एक डॉग था जो लाइक पेड़ के पास समथिंग खोज रहा था एंड वो अचानक से पीछे से आया एंड उसने मेरी बहन को बाइट कर लिया। बहुत लोगों को काटे ना वहाँ पे? हाँ, बहुत जोर से काटा। बहुत लोगों को काटे ना वहाँ पे? हाँ, बहुत लोगों को काटा। क्या डिमांड रही बेटा आपकी प्रशासन से कि वो डॉग को जल्द से जल्द पकड़े। नाव काय? माझं नाव राम तिवारी। तिवारी सांगा, काय घडलंय? ती दुर्दैवी घटना समोर आली आहे। भटक्या कुत्र्याने अनेक नागरिकांना चावा घेतलाय, काय सांगणार? आमची मुलगी होते, मित्राची मुलगी होते, त्यांना संदीप हॉटेलच्या जवळ ते कुत्रा पाठी मागून येऊन चावला। आता बरेच लोकांना कुत्रा चावत आहे आणि प्रशासन काही करत पण नाही आणि इकडे पण खूप गर्दी आहे, तर पेशंट लोकांना पण काय इश्यू होत आहे ते पण प्रशासनाने लक्ष द्यावं असं। एसटी डेपोला होतो, आनंद हलवायच्या डबल डेपोला, तर मी उभा होतो आणि उभा असताना डायरेक्ट कुत्रा आला आणि डायरेक्ट माझ्या हाताला धरला, हाताला धरून चावला। पण तिथं कल्याण बस स्टॉपच्या आवारात भरपूर आवारा कुत्रे आहेत, ते तुम्ही लवकरात लवकर महानगरपालिकेने पकडून घेतलं, बाकी कोणाला चावू नये। आता मी इथं हॉस्पिटलमध्ये आलो, तर इथं बरेच पेशंट, कालपासून जवळ 150 पेशंट हॉस्पिटलमध्ये, बाकी पेशंट पण आले, त्यांना कुत्रा चावलेला कल्याण परिसरावर स्टेशन द्या, त्या कुत्र्याला लवकरात लवकर महानगरपालिकेने पकडून हे करावे। भटक्या कुत्र्यांच्या विषयाच्या अनुषंगाने आज माननीय महापौर मॅडम त्यांची उपस्थिती आणि त्यांच्या निर्देशाप्रमाणे मी आणि आमची पूर्ण टीम इथे आपल्या जे पत्रीपूरचे जेवढे ABC सेंटर आहे त्याला भेट द्यायला आलो। मागच्या 20-25 दिवसापासून याच्या दुरुस्तीचं काम चालू आहे, कारण याची जी क्षमता आहे ते आपण वाढवण्याचा प्रयत्न करतोय। आता दररोज 50 ऑपरेशन्स इथे व्हावा, त्याकरिता OT, तेवढे लागणारे केजेस याची आपण पूर्तता केलेली आहे। त्याचबरोबर आपली जी एजन्सी आहे त्यांनाही आपण कार्यान्वित केलेलं आहे। जे भटके कुत्र्यांच्या पकडण्याचं, जे रॅबिट डॉग्स आहेत त्यांना पकडून इथे आणण्याचं काम, त्याचबरोबर एरिया स्टरलायझेशन म्हणजे एक एरिया पकडून तिथे कुत्र्यांचं निर्बीजीकरण करणं, ह्या 3-4 प्रकारची जी ॲक्टिव्हिटीज आहे ते आपल्याला लवकरात लवकर सुरू करायचे, म्हणून त्याकरिता आज व्हिजिट केली। हे जे बांधकाम आहे दुरुस्तीच्या ते उद्या संध्याकाळपर्यंत पूर्ण होतील अशी अपेक्षा आहे अंतिम टप्प्यात असल्यामुळे। आणि परवापासून डॉक्टर्सची टीम, ऑपरेशनची टीम आणि इतर आपले जे कॅचिंग व्हेकल्स आहेत ते पण पूर्णपणे कार्यान्वित होऊन पूर्ण KDMC एरियाला ते सुरू करणार आहे। निर्बीजीकरण केलं जात आहे, मात्र ही संख्या वाढते कशी?
याच्या जर आपण पाठीमागे गणितमध्ये गेलो तर आपल्याला वार्षिक सहजासहजी 18,000 ते 20,000 कुत्र्यांच्या निर्बीजीकरण करायला हवं. त्याकरिता आपली जी कॅपॅसिटी होती ते अगोदर कमी होती, ते आता आपण वाढवलेली आहे आणि एजन्सीला पण आपण त्याचा टार्गेट देतोय की 40 ते 50 कुत्र्यांचे ऑपरेशन दररोज करायचे, म्हणजे त्याचे 1500 कुत्र्यांच्या महिना आणि 17 ते 18,000 कुत्र्यांच्या वार्षिक आपण हे केला तर आपल्याकडे आपल्या हद्दीत 70-80 हजार कुत्र्यांची संख्या जर पकडली आपण ढोबळ मनाने तर पुढच्या 4-5 वर्षात आपल्याला याला बोलतो ऍक्टिव्ह स्टरलायझेशन, म्हणजे जोरात निर्बीजीकरण एक एरिया घेऊन आपण केला तर कुत्र्यांची लोकसंख्यामध्ये वाढ होणार नाही. त्याचा आपण एक हे केलेला आहे. त्याचबरोबर आपण वॅक्सिनेशनचा पण एक ड्राईव्ह घेतो, म्हणजे कुत्र्यांच्या वॅक्सिनेशन त्याकरिताही 1-2 NGOs बरोबर आपण टाईअप केलेला आहे आणि त्यांच्या बरोबरही आपण येणाऱ्या कार्यकाळात काम करणार आहोत. सर जे आपली कालची एक बातमी होती त्या अनुषंगाने एक खुलासा करू इच्छितो की म्हणजे काल अशी बातमी आली की 100 ते 150 माणसाला एक कुत्र्याने चावला. त्याची वस्तुस्थिती नाही आहे. एका एरियामध्ये एक कुत्र्याने 12 ते 15 माणसाला चावला, मात्र ते पण संख्या जास्त आहेत. म्हणून काल रात्री माझी टीम इथे आहे तर रात्री 2 वाजता ते रॅबिट डॉगला आपण पकडलेलं आहे आणि आज सकाळी पण एक ठिकाणी अशी घटना घडत असल्यामुळे तिथे कॅचिंगची टीम गेलेली आहे. जसं मी सांगितलं की परवापासून रेग्युलर ऑपरेशन्स इथे चालू होणार आहे. माननीय महापौर मॅडमनी पण त्याचे निर्देश दिलेले आहे. परवापासून आपली टीम्सची संख्या पण वाढेल, डॉक्टर्सची संख्या पण इथे उपस्थित होणार आहे आणि त्याप्रमाणे पुढील कार्यकाळात आपण जलद गतीने यावर नियंत्रण आणण्यासाठी काम करूया. कुत्रा जे काल रात्री पकडण्यात आला एका क्षेत्रातला, म्हणजे त्यांनी चावलं त्याची संख्या आहे. त्याचे पूर्ण KDMC एरियात इतरही पेशंट्स असू शकतात. त्याची माहिती घेऊन मी त्याच्यावर जे काही रुग्णालयात 100हून अधिक डॉगबाईट झालेल्यांची नोंद होती रुग्णांची काल रात्रीपर्यंत. आज पुन्हा सकाळी 5 ते 6 लोकांना डॉगबाईट झालेला. बरोबर आहे. कदाचित म्हणजे ते आकडा एकदा व्हेरीफाय करावा लागेल आणि त्याचा असेल तर 100% जे यंत्रणा आपल्याला ते उभारणी करावं लागेल आणि त्याकरिताच आम्ही हे बघायला आलो की हे सेंटर आपल्या दुपटीच्या क्षमताने लवकरात लवकर सुरू झालं पाहिजे आणि परवापासून ते आपण कार्यान्वित करूया. लसीकरण जे केलं जातं मोदीजींना केलं तर तरी सुद्धा वाढत जातात. आज जी KDMC मध्ये भटक्या कुत्र्यांची जी संख्या वाढलेली आहे त्यासाठी तुम्ही बघू शकता ते कमिशनर साहेब आहेत आणि नगरसेविका खुशबू चौधरी आलेले आहेत. आपण या सेंटरला व्हिजिट केली त्याच्यानंतर याचं काम आपण प्रगतीपथावर होतच आहे आणि ते उद्यापर्यंत आय थिंक सो होणार आहे, पूर्ण कम्प्लीट होऊन जाईल. त्यानंतर आपण डॉक्टर्स वगैरे सगळे अवेलेबल करून त्यानंतर आपण त्यांचं निर्बीजीकरण करणार आहोत. पण जी लोकसंख्या वाढली आहे त्यासाठी मी स्ट्रिक्टली सरांशी माझं सकाळी बोलणं झालं की सर त्याच्यावरती आपल्याला काहीतरी निर्णय करावे लागतील आणि ते लवकरात लवकर वॅक्सिनेशन अजून उपलब्ध करून अजून आपली टीम वाढवून आपण ते जोमाने काम करूया. आणि हे जे चाललंय ते आज मीही बघते की खूप मोठ्या प्रमाणात घडलेलं आहे. त्यासाठी आपण नक्कीच मोठ्या प्रमाणात कारवाई करण्याचा प्रयत्न अशा घटना वारंवार घडतात, वारंवार आपण पण एखादी घटना घडल्यानंतर प्रकरणाला जाग येते. त्यात देखील याआधी देखील अनेकदा निर्बीजीकरणाबाबत विषय झालेत, अनेकदा निर्बीजीकरणाबाबत आश्वासनं दिली. आज एवढ्या मोठ्या प्रमाणात ते डॉगबाईट झाले त्यानंतर पुन्हा एकदा आपला पाहणी दौरा होतो. म्हणजे एखादी घटना घडल्यानंतर आपण प्रशासनाने नाही असं काय नाही, आपली कंटिन्यू चालू असतात. पण जे डॉग्स आहेत आज जो कसे वाढते लोकसंख्या आम्ही थोडंसं त्याच्यावरती अभ्यासच करतो आहे. सरांशी माझं बोलणं झालं की सर खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहेत तर आपण त्याच्यावरती कुठेतरी आळा घातला पाहिजे. असं नाही की प्रशासन करत नाही आहे, प्रत्येक ठिकाणी आपली टीम जाते आहे. पण आता हे जे जास्त वाढले त्याच्यावरती मी सरांशी बोलले की आपण अजून टीम वाढवूया आणि जे आपले संबंधित अधिकारी आहेत त्यांना सांगते की अजून टीम वाढून अजून कॉन्ट्रॅक्ट जर घेता आला तर ते घेऊया आणि पुढे आपण अजून वर्क करूया त्याच्यावर. मॅडम ज्या नाही, मी जेव्हा मला सांगितलं गेलं की बस स्टॉपच्या इथे कुत्रा आहे त्यावेळेसच मी फोन केला की तुम्ही आत्ताच्या तिथे गाडी पाठवा. ते आता गेलेले असतील, नक्कीच कारवाई करण्यात येईल प्रत्येक गोष्टी. राहुल कांबळे, जनशक्ती कल्याण.